मित्रांनो नमस्कार. मी श्री वानखेडे सर तुम्हा सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन अंतर्गत काही MCQs. दी मुंबई सायन्स टीचर्स असोसिएशन डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम 2022 सिक्स्थ स्टँडर्ड इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ प्रसारित करीत आहोत मित्रांनो. तर बघा, आज या प्रसारणाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत MCQ ऑन डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन. चला तर मग पाहूया. प्रश्न पहिला, क्वेश्चन फर्स्ट. सुरुवातीला बघा, डेट ऑफ एक्झामिनेशन 4 सप्टेंबर 2010 आहे. हे एक सॅम्पलसाठी घेतलेलं आहे आपण. आणि या ठिकाणी ही OMR सीट आहे, त्यामध्ये आपल्याला परीक्षा क्रमांक नोंदवायचा आहे आणि या ठिकाणी लिहायचा सुद्धा आहे. एक नमुन्यासाठी आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. तर पाहूया. हे जुनं एक पेपर आहे, ओल्ड पेपर. 100 मार्काचा पेपर असतो, त्यामध्ये रोल नंबर लिहायचा असतो अशा पद्धतीने. आणि ही सूचना आहे. चला तर पाहू. क्वेश्चन नंबर फर्स्ट बघा, इन विच टाइप ऑफ मोशन द डायरेक्शन कीप्स ऑन चेंजिंग continuously. In which type of motion the direction keeps on changing continuously? Options: circular motion, periodic motion, random motion and linear motion. And second, find odd one out: chisel, hammer, नाईफ अँड स्क्रू. फर्स्ट, सुरुवातीला आपण पहिला प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करूया. यामध्ये दिलेला आहे, काय विचारलेलं आहे आपल्याला, इन विच टाईप ऑफ मोशन द डायरेक्शन कीप्स ऑन चेंजिंग कंटिन्युअसली. कोणत्या मोशनमध्ये गती ही सतत बदलणारी असते? तर पर्याय आहेत सर्क्युलर मोशन, पेरियोडिक मोशन, रँडम मोशन अँड लिनियर मोशन. सतत दिशा बदलणारी जी असते ती सर्क्युलर मोशनमध्ये असते. म्हणून या पहिल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी असेल ऑप्शन फर्स्ट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, सेकंड क्वेश्चन, फाइंड ऑड वन आउट. विषम आपल्याला निवडायचं आहे. फर्स्ट चिजल आहे, हॅमर, नाईफ अँड स्क्रू. म्हणजे फर्स्ट चिजल म्हणजे पाचर, हॅमर हातोडा, नाईफ चाकू म्हणूया, आणि स्क्रू माहीत आहे तुम्हाला. तर यामध्ये हॅमर, नाईफ अँड स्क्रू आर मेटल. हे सर्व धातू आहेत आणि ही चिजल म्हणजे पाचर लाकडाची आहे. म्हणून फर्स्ट ऑप्शन फर्स्ट इज द करेक्ट ऑप्शन. म्हणून या ठिकाणी आपण 1 नंबर हे टिप मार्क करूया. चला तर मग पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो. यामध्ये बघा, सिलेक्ट इनकरेक्ट स्टेटमेंट. फर्स्ट, ऑन मून वी कॅनॉट ड्रिंक एनी लिक्विड विथ अ स्ट्रॉ. सेकंड ऑप्शन, सेकंड स्टेटमेंट, on moon we can jump much higher than on earth. Third option, on moon we can hear a person from a long distance. And fourth option, on moon temperature difference is very high between day and night. तर यापैकी आपल्याला इनकरेक्ट जे स्टेटमेंट आहे ते निवडायचं आहे. इनकरेक्ट म्हणजे अचूक, चुकीचं.
चुकीचं विधान निवडायचं आहे. इनकरेक्ट स्टेटमेंट. पहिले विधान काय? ऑन मून वी कॅनॉट ड्रिंक एनी लिक्विड विथ अ स्ट्रॉ. चंद्रावर आपण स्ट्रॉच्या सहाय्याने कोणतेही लिक्विड पिऊ शकत नाही. हे खरं विधान आहे. त्यानंतर दुसरं विधान काय? ऑन मून वी कॅन जम्प मच हायर दॅन ऑन अर्थ. आपण चंद्रावर उंच उडी मारू शकतो पृथ्वीपेक्षा. तिसरं विधान काय? दुसरं विधानसुद्धा खरं आहे. तिसरं विधान आहे ऑन मून वी कॅन हिअर अ पर्सन फ्रॉम अ लॉंग डिस्टन्स. चंद्रावर आपण दूरचा आवाज ऐकू शकतो. हे विधान जे आहे हे चुकीचं आहे, कारण चंद्रावर व्हॅक्यूम म्हणजे माध्यमच नाही आहे, तर ऐकू येण्याचा प्रश्नच नाही. देअरफॉर दी इनकरेक्ट स्टेटमेंट इज 3. ऑन मून वी कॅन हिअर अ पर्सन फ्रॉम अ लॉंग डिस्टन्स. हे इनकरेक्ट आहे. त्यामुळं ऑप्शन इज 3. ऑन मून वी कॅन हिअर अ पर्सन फ्रॉम अ लॉंग डिस्टन्स. म्हणून आपण याला टिक करूया. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 बघा. फाइंड ऑड वन आउट. बघा, यामध्ये आपल्याला ऑड वेगळा करायचा आहे. ब्रास, आयर्न, निकेल, अल्निको. यामध्ये ब्रास, आयर्न, निकेल हे एक प्रकारचे आहेत आणि हा वेगळा आहे, म्हणून 4ला आपण टिक करूया. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5. ॲप्रॉक्सिमेटली हाऊ मच क्लॉथ इज रिक्वायर्ड टू स्टिच अ शर्ट ऑन अवरेज मॅन. म्हणजे काय? अंदाजे एका प्रौढ व्यक्तीला शर्ट शिवण्यासाठी किती कापड लागेल? ऑप्शन्स 1.5 मीटर, 2 1 मीटर, 3 2 मीटर अँड 4 मीटर. Here number 3 is the correct option. Now आपण याला टिक करूया. जवळपास 2 मीटर कापड एका प्रौढ व्यक्तीसाठी शर्ट शिवण्यासाठी लागतो, हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर चौथामध्ये 4 उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट पाहूया. आता बघा, ऑब्झर्व द डायग्राम अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. ही एक तापमापी आहे, थर्मामीटर, आणि या ठिकाणी आपल्याला टेम्परेचर दाखवलेलं आहे. आणि चित्रामध्ये दिसत आहे आपल्याला बाय ऑब्झर्विंग द डायग्राम, गिवन डायग्राम. बघा, सी केअरफुली. And options are, first option is, it is showing temperature of 37 degree Fahrenheit. Its range of temperature measurement is 35 to 108. It is indicating normal human body temperature. And last, fourth option, it can be used to measure the temperature of boiling water. Correct option, it is showing temperature of 37 degree Fahrenheit is the correct option. $98. Now correct option is first.
Question number 7. A lamp, a ball, and a paper are kept as shown in the figure below. What will be the change in the shadow if the ball is moved from A to B? बघा या ठिकाणी as shown in the figure, a lamp, ball, and a paper are kept as shown in the figure below. एका रेषेमध्ये आहे सर्व. And what will be the change in the shadow if the ball is moved from A to B? जर बॉलची पोझिशन आपण बदलली, एच्या जागी बी वर ठेवलं तर काय होईल? व्हॉट विल बी द चेंज? आता या ठिकाणी हे बीच्या ठिकाणी जर आपण ए हा बॉल या ठिकाणी उचलून ठेवला तर डिस्टन्स बिटवीन बॉल अँड लाईट इज इन्क्रीज. डिस्टन्स दोघांमधलं वाढेल. डिस्टन्स बिटवीन बॉल अँड लाईट इज इन्क्रीज्ड. Therefore, the shadow becomes small. Shadow becomes small. सावली काय होईल? लहान होईल. म्हणजे ऑप्शन बघा, ऑप्शन पाहिलेच नाही आपण. ऑप्शन काय पहिला आहे? बिकेम लार्ज, रिमेन सेम, बिकेम स्मॉल अँड गेट डिस्ट्रॉयड. बिकेम स्मॉल हे आन्सर असेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8. हाऊ मेनी क्विंटल्स ऑफ राईस मेक 1 मेट्रिक टन? म्हणजे एका मेट्रिक टनमध्ये किती क्विंटल होईल असं विचारलेलं आहे. ऑप्शन्स आर: फर्स्ट ऑप्शन 10, सेकंड 100, third 1000 and 10,000. The correct option is 3. Correct option is 3, 1000. Now question number 9. A solar cell converts A. chemical energy to light energy, 2. light energy to electrical energy, electrical energy to light energy, and fourth option light energy to chemical energy. We know that the light energy to electrical energy. सोलर सेल म्हणजे सौर ऊर्जेपासून जी आपल्याला एनर्जी मिळते ती काय होते? लाईट एनर्जी कन्वर्ट होते कशामध्ये? इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. Therefore the correct answer, correct option is 2. Now question number 10. Force applied on object may change its shape, size, motion, all of those. जर आपण अप्लाइड फोर्स अप्लाइड केला एखाद्या ऑब्जेक्टवर तर काय चेंज होते? आकारामध्ये, साईजमध्ये, मोशनमध्ये आणि ऑल द मोशन. ऑल दीज थिंग्स. काय होईल मग? फोर्स अप्लाइड ऑन ऑब्जेक्ट may change its shape, size, motion, all of those. The correct answer is all of those. तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी आपण आजच्या या सत्रामध्ये 10 प्रश्न उत्तरासहित घेतलेले आहेत. हे सर्वच्या सर्व प्रश्न तुमच्या वहीमध्ये नोट करून ठेवा उत्तरासहित. ऑल दी क्वेश्चन्स राईट डाऊन इट इन युअर नोटबुक विथ आन्सर. आणि तुम्ही जर माझ्या या चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलेले नसेल तर जरूर करा. भेटूया पुढच्या एखाद्या नवीन सत्रामध्ये.
राहिलेले प्रश्न घेऊ. तोपर्यंत धन्यवाद. सबस्क्राईब जरूर करा, तुमच्या मित्रांना पण सांगा. भेटूया पुढच्या सत्रामध्ये.